ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. भाजप जिल्हाध्यक्षांच्या उमेदवारीवर टांगती तलवार. उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल 8 मधून भाजपची उमेदवारी भरलेले भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी 1990 च्या काळात अनधिकृत इमारत उभारली असल्याचा दावा करीत शिवसेनेचे उमेदवार साठी रमेश राव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 3 यांच्याकडे दावा दाखल केला होता. या विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया. साठी रमेश राव यांचे वकील काय म्हणाले. प्रभाग क्रमांक 8 मध्ये उमेदवार ब्रह्मेश सोडबत्तीनी यांनी भाजपाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्री वधारिया यांच्या फॉर्मवर आक्षेप घेतला होता. तो आक्षेप असा होता की श्री राजेश वधारिया हे या शहरातील इलिगल कन्स्ट्रक्शन्समध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांनी 1996 साली एक कन्स्ट्रक्ट केलेली बिल्डिंग राकेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ह्या सोसायटीच्या विरोधात महापालिकेने एक त्यांना नोटीस दिली होती की त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे. हे बेकायदेशीर बांधकाम केल्यामुळं त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. त्यात पण हायकोर्टाने त्यांच्या विरुद्ध आदेश दिला होता. याने प्रूव्ह होतं की राजेश वधारिया यांनी इलिगल कन्स्ट्रक्शन केलं होतं असं ब्रह्मेशजींचं म्हणणं होतं. त्या अनुषंगाने आम्ही त्यावर आक्षेप घेतला. ब्रह्मेशजींचं असं म्हणणं होतं की हे कन्स्ट्रक्शन इलिगल आहे आणि महानगरपालिकेच्या इलेक्शन ॲक्टमध्ये सेक्शन 10(1)D मध्ये जोही कोणी व्यक्ती इल्लिगल बांधकाम डेफिनेशन अशी त्या सेक्शनची सेक्शन 10(1)D सांगतो की असा कोणी उमेदवार जो स्वतः त्याच्या घरातली लोक रिटायर्ड लोक तो स्वतः प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणत्याही इल्लिगल बांधकामात इन्व्हॉल्व आहे तो महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून येण्यास अपात्र ठरतो. ब्रह्मेशजींनी घेतलेल्या ऑब्जेक्शनप्रमाणे आज निवडणूक अधिकारी 3 यांनी त्यांच्यासमोर 4 वाजेला हिअरिंग ठेवली होती. त्यात वधारिया यांचे वकील व ब्रह्मेशजींतर्फे आम्ही युक्तिवाद मांडला आणि युक्तिवादामध्ये कसं त्यांनी इलिगल कन्स्ट्रक्शन केलं आहे त्याबाबत आम्ही मेहरबान साहेबांना सांगितलं. त्या व्यतिरिक्त आम्ही मेहरबान साहेबांना असं सुद्धा निदर्शनास आणून दिलं की ह्या सेक्शन 10(1)Dचे स्पिरिट काय आहे. कोणताही कायदा जेव्हा बनतो त्या कायद्यामागे त्याच्या प्रोव्हिजनपेक्षा त्याचं स्पिरिट बघितलं जातं की हा कायदा अंमलात का आला, ही प्रोव्हिजन काय टाकण्यात आली. ही प्रोव्हिजन ह्या कायद्यात यासाठी टाकण्यात आली आहे की कोणी नगरसेवक बनल्यानंतर इल्लिगल बांधकामांना त्यांनी वाढ देण्यात येऊ नये. आपलं उल्हासनगर शहर त्यासाठी फेमस आहे. इथले बरीच सारी बांधकामं इल्लिगल आहेत तर त्याला प्रोत्साहन न मिळू त्यासाठी ही प्रोव्हिजन टाकण्यात आली आहे. त्याप्रमाणे आणि ब्रह्मेशजींच्या सांगण्याप्रमाणे आज आम्ही इथे हरकत घेतलेली आहे आणि आज सगळे युक्तिवाद ऐकल्यानंतर मेहरबान निवडणूक अधिकारी 3 यांनी सदर बाबीवर आदेशासाठी प्रकरण ठेवलेलं आहे. त्याचा आदेश उद्या होणार आहे. या विषयावर पुढे येत भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया काय म्हणाले ऐकूयात. उस ऑब्जेक्शन पे हमारी वकील और उनके वकील के तरफ से आर्ग्यूमेंट हुई है. वीना ज्ञानचंदानी मेरी एडवोकेट थी, उनके वकील का तो नाम मुझे मालूम नहीं है. दोनों ने आर्ग्यूमेंट किया है और निवडणूक निर्णय अधिकारी ने अपना निर्णय रिजर्व कर दिया है. वो कभी भी ऑर्डर करेंगे, ये इनके ऊपर है. यानी उनका ऑब्जेक्शन क्या है जो आपको तो मालूम पड़ा होगा. उनका ऑब्जेक्शन यही है कि मैंने इलीगल कंस्ट्रक्शन किया है. तो हमने उन्हें बताया कि मैंने कभी भी कोई भी इलीगल कंस्ट्रक्शन नहीं किया है और मेरे हिसाब से ये झूठे आरोप हैं. ऐसे आरोप कालानी परिवार के तरफ से, उनके लोगों की तरफ से मेरे ऊपर पहले भी लगाए गए हैं, इलीगल कंस्ट्रक्शन वगैरह वगैरह. क्योंकि उनको मेरा जो नाम है, जो नाम पब्लिक में बढ़ रहा है, मेरी पॉपुलैरिटी जो बढ़ रही है, उनसे उनको तकलीफ हो रही है. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा निर्णय राखून ठेवला आहे. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.